हे काही गुड मॉर्निंग, वेलकम टू माय अनदर न्यू ब्लॉग. आणि हा ब्लॉग सुरू होते सकाळचे 11:30 वाजता. काल मी रात्री आय थिंक 3:30-4 वाजता झोपलेलो. ऑफकोर्स गाईज, जर तुम्ही रात्री लेट झोपलात तर सकाळी लेट उठणार आहे. मला रात्री ना कमिशन वर्क असते, माझ्या क्लायंटचे कमिशन वर्क असते, ते सोडून मला माझे ब्लॉगची एडिटिंग पण करायची असते. सो हे सगळं काम माझं रात्री चाललेलं असते. आणि सध्या मला पप्पांनी मका आणून दिल्यात. तो सध्या आई आणि पप्पा बाहेर गेलेत. सध्या राखी पौर्णिमा यायला, त्यासाठी राखी पोस्ट करायला गेलेत. सो काही शेविंग करून झालेलं आहे आणि आता आपण अनबॉक्सिंग करूया. सो काही मी ट्रायपॉड मागवलेलं आणि आता आपण याला यूज करूया. इथं वर ना लाईट पण आहे, पण या लाईटला सुरू कसं करायचं? हा, इथे आजचे एक बटन आहे का? ओ एक ठीक आहे, ठीक आहे. ह्याला 2 लेवल्स आहेत गाईज. सो चला आता आपण याला यूज करून बघूया. सो आता मी ट्रायपॉड यूज करालोय आणि आय होप की तुम्हाला चांगला अँगल भेटत असेल. अल्ट्रा वाईड म्हणजे थोडंफार वाईट दिसत असेल तुम्हाला हे यूज केल्यावर. So आपण सध्या आईला दाखवूया. आई बघ, बघ तर पहिलं छान आहे काय? वर लाईट पण आहे, अँगल पण व्यवस्थित केली. सगळं सध्या मला एक प्रश्न आहे की आता इथं बघा की इथे हा लाईट आहे ना, त्याला काय ना काहीतरी चार्जिंग पण असेल ना इथं कुठं तर, किंवा मग हे जी बॅटरी असेल, हे लाईट कसं सुरू राहते, मला हेच सगळ्यात मोठं क्वेश्चन आहे. सगळं आता आपण ह्याचं अनबॉक्सिंग करूया. तुम्हाला बॉक्स बघून कळालंच असेल की ह्याच्यात काय आहे. हा, ह्याच्यात शूजच आहे. सो आता आपण अनबॉक्सिंग करूया आणि घालून बघूया हे कसं दिसते. सो बॉक्स ओपन करायच्या अगोदर इथे काय तर आहे. सगळ्यात पहिला आपण हे बघूया की हे काय आहे. अरे यार काय, ह्याच्यात आय थिंक हे बिल आहे. ठीक आहे, जाऊ दे. हे शूज मागवलेलो मी. तो आता आपण ह्याला ट्राय करूया. हे शूज तर छान आहेत. आई आणि पप्पाने पण मला शूज छान आहेत. आणि अनबॉक्सिंग केल्यावर माझ्या रूमचा पसारा बघा, सगळ्यांचा पसारा झालाय. सो आता हे मला सगळं आवरायला पाहिजे. गाईज, मी पसारा आवरताना मी आता बघितलं की मला ह्याच्यासोबत एक चार्जिंग केबल पण भेटल्या आणि हा चार्जिंग पॉईंट इथं आहे ह्याचा. मी तेच मागाशी विचार करायला की ही जी लाईट आहे ती लाईट लागते, हे नक्कीच कुठं ना कुठं चार्जिंग पॉईंट असणार आहे आणि ते मला आता सापडलं. सो सध्या पप्पा नैवेद्य दाखवलेत. आम्ही जेवायला बसायच्या अगोदर आम्ही कायम नैवेद्य दाखवतो. सो जेवायला आहे मेथीचा पराठा, दही आणि आमटी. सगळं जेवण करून झालेलं आहे आणि आता मला गाडी धुवायची आहे. सो मी सगळं सामान, बादली वगैरे सगळं काढून ठेवलंय. आमच्या इथं ना अमावस्या असले की दर अमावस्याला गाडी धुतात. सो आज अमावस्या आहे. सो अमावस्याच्या निमित्ताने आज मी गाडी धुणार आहे. सो गाईज, गाडी धुवून झालेला आहे आणि काय सांगू गाईज तुम्हाला, आता मला लई कंटाळा आला आहे. मला क्लायंटचं एडिटिंग वर्क करायचं होतं, पण आता मी थोड्या वेळानं करतो. मला आता शांतपणे बसायचं आहे आणि नंतर परत ट्युशन्स पण आहेत. आता वाजले 3:30 आणि ट्युशन सुरू झाले. तेव्हा कॅमेरा बघितल्यावर लगेच खाली बघतात आणि मी यांना आता एक क्वेश्चन दिला सोडवायला. सो त्यांनी आता सोडवाल्यात. सो गाईज, आता 4:30 वाजलेत आणि यांची ट्युशन सुटल्या. ही दोघं आज खाली होते आणि आता व्हिडिओसाठी वर आल्यात आणि व्हिडिओमध्ये आता यांनी नोटबुक ओपन करून बसल्यात की मी अभ्यास करावलाय म्हणून. आधीपासून अभ्यास बघा मागचं पण ओपन करून दाखवायलाय. गाईज बघा, एक टीव्ही टेबल आहे तर ते आपण निवडी टेबल तेवढे ती. आणि तुम्हाला हे पण सांगतो, ह्या 2 बुक आहेत की नाही, शुभमच्या आहेत. शुभमच्या घेऊन बसल्यात दोघं जण. ह्यांना ह्या तिघांना मी वर्क दिलोय. किती वेळा चुकले खरं. हा, चुकल्याशिवाय येत नाही म्हणून मी ह्यांना सोडवायला दिला. ह्याचा उद्या पेपर आहे. अभ्यास करा ना बघा. त्याला जरा सांगा, तिच्या घरात पण बघा. थांबा, गेला बघा. बाय बाय, बाय बाय कर. झालं व्हिडिओ काढायला. बाय बाय झालं बघा काही त्यांचं. फक्त कुठं बाय बस इथं. फक्त व्हिडिओ काढण्यासाठी आलते वर, आता परत गेले. थोडा असं पण त्यांचे टायमिंग झाले. ह्यांचं पण झाले टायमिंग. ह्यांना एक क्वेश्चन दिल्यात म्हणून त्यांनी अजून सोडवाल्यात. ट्युशन सुटलेलं आहे, सगळी मुलं गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता सध्या सगळीच मुलं गेलेत आणि अमृताचं कॉलेज पण सुटलंय. तिला आता अन्नाला जायचं. सगळं अमृताला घेऊन आलोय. तुम्हाला दाखवलं नाही की मी तिला न्यायला चाललोय, नाही तर तुम्हाला सारखं तेच बघून बोर होईल.
आणि त्यात हे सगळं मला ह्याचं नाव माहित नव्हतं म्हणून मी एवढी एक्सायटेड नव्हतं. मला का कळलं ते? हां ते ट्रायपॉड आहे तेच. आणि प्लस मला हे लाईटवालं पण पाहिजे होतं. माझं टॉर्च सुरू केलं का नाही मोबाईल हिट होतोय म्हणून. काय मोठी माणसं काय गाईज 11 नंबरचा शूज आहे हे बघा. 11 नंबरचं शूज. हा पूर्ण पाय आहे त्याचा. हा माझा हात हा पूर्ण हात त्याचा एक पाय आहे. सी लिटरली ह्याचा शर्ट ह्याचा शूज तेच की. ह्याचं सगळं मी घालते. माझं शर्ट माझं शूज सगळं घालायचं. चांगलं आहे तसं खरं. इथं बघ किती गॅप राहते बघ एवढा. तुला लय गॅप राहतो. ते ओपन कर की. ते हे कसं ओपन करायचं मला नाही माहिती. एवढंच जाते. हा थोडं ते वर वड तिथनं. हे वर वड हे हळू वड. आणि खाल्लं आता नेक्स्ट व्लॉगिंग ह्याच्यावर नसणार आहे. हाय गाईस. आणि ते सोडून खालचं पण उघडते. ते नाही त्याला इथनं असं करायचं. त्याला तिथं बोट घाल. ते स्टँड टाईप. असं हम्म. मग आता काय. मग आता ऐकत नाही काय. आता रील्स पण येणार पुढच्या वेळेस. इंस्टावर फेमस. चॅनल काढायच्या अगोदरच फेमस घ्यायचं. सो काय आता मी क्लायंटचं एडिटिंग वर्क करणार आहे. आता वाजलेत 6:15 6:15 वाजलेत. We are dreaming in the dark. We are nothing more than dust. Search but you stay lost. We are reaching for the stars, but we're making this too hard. And I wonder where you are. Mysterious, that's the part you always show. 'Cause you're too curious. Maybe you should take it slow. एडिटिंग झालेली आहे. मी क्लायंटला माझं वर्क पाठवलं आहे. सो बघूयात त्याने काय म्हणतात. त्यांना काय परत चेंजेस हवे आहेत का. त्यांनी परत मला सांगते मला असं चेंजेस हवे आहेत हे मला करून दे. मग मी परत चेंजेस करून परत त्यांना पाठवणार. सो असं आमचं सगळं चाललेलं असतं. सगळे आता वाजले संध्याकाळी 7:30 आणि फायनली आजची ट्युशन सगळ्यांची संपलेली आहे. आज मी तुम्हाला दाखवतो की आमच्या इथं ट्युशन कुठं कुठं असते. आता सगळ्यात पहिला ही आमची रूम आहे. माझी आणि अमृताची रूम आहे. आणि इथे एक ट्युशन असते. सो इथं आम्ही आमच्या रूममध्ये बोर्ड पण लावलाय. खाली पण 2 ठिकाणी ट्युशन असते. ते मी आता तुम्हाला दाखवतो. सो सध्या तर पप्पा लुटून काढायला इथं पण ट्युशन असते. आता हा आमचा हॉल आहे. इथं बोर्ड पण लावलेला आहे आम्ही. आणि हे सोडून इथं आतल्या रूममध्ये 1 मिनिट तुम्हाला लाईट लावून दाखवतो. हां तर ह्या रूममध्ये पण ट्युशन्स असतात. सो बघायला गेलं तर सगळीकडेच आमच्या इथं ट्युशन असतात. आणि प्रायव्हसी नावाची काही गोष्टी नाही आहेत आमच्या इथे. सो आई आज सगळे दिवे लावाले. आई आज काय आहे. दीप अमावस्या ते काय असते. श्रावण चालू होणार आहे. श्रावण हां श्रावणसाठी दिवे लावायचे. हां आजपासून श्रावण चालू होणार आहे. आणि पौराणिक कथा त्याच्या पाठीमागे अशी आहे की भगवान विष्णू 4 महिन्यासाठी झोपी जातात. सलग 4 महिने असं एक पौराणिक कथा त्याच्या पाठीमागे. सलग 4 महिने झोपते. सलग 4 महिने झोपतात. मग त्या काळात बाकीचे इतर जे देव आहेत जसं की आता श्रावण चालू होणार आहे. हां श्रावणामध्ये मग 1 महिना श्रावण असतो. तर त्यावेळी भगवान शिव जगाचं पालन करतात. त्याच्यानंतर मग गणपतीचा उत्सव येतो. मग त्यावेळी गणपती जगाचं पालन करतो. आणि त्याच्यानंतर नवरात्री येते. मग नवरात्री त्यावेळी जगाचं पालन करते. असं ते 4 महिने भरून काढण्यासाठी असं वेगवेगळे उत्सव आणि सणांच्या निमित्तानं ते 4 महिने वेगवेगळे देवी देवता ती स्पेस भरून काढतात. कोणाची विष्णूची. आणि त्याच्यानंतर परत विष्णू झाल्यानंतर परत त्यांनी पुढची 8 महिने ती कंटिन्यू करतात. असं पौराणिक कथा त्याच्या पाठीमागे आहे. तो काय अशी स्टोरी आहे. तुम्हाला पण कळली असेल स्टोरी. मला आता फर्स्ट टाइमच कळाली की अशी पण काहीतरी स्टोरी असते ह्याच्या मागे. माझ्या इकडे घातल्या बघ. मग घालणार की. काय असंच असतंय. भावाला आणलेलं सगळं हीच घालत्यात. मग भाऊ कोणाचा आहे. भाऊ माझा आहे म्हटल्यावर मग त्याच्या सगळ्या वस्तू पण माझ्या झाल्या की नाही. ऍक्च्युली हे आणल्यापासून मला खूप आवडत आहे. सो ह्याच्यावर मला आणल्यापासून
ह्याच्यावर डोळा आहे माझा. आता मी काय बोलू गायचं माझ्या शब्दात जाऊ दे. तो आता जेवण करून झाले आणि मी फॅमिली सोबत एक गेम खेळणार होतो, पण आई म्हणले की तिला लई कंटाळा आहे, तिला झोपायचं आहे. आणि अमृता म्हणले की माझी उद्या एक्झाम आहे, सो तिला तिचा स्टडी करायचा आहे. तो आता काय करूया की उद्याच्या रात्री ही गेम खेळूया आणि हा ब्लॉग आपण उद्या रात्री कंटिन्यू करूया. सो भेट उद्या रात्री. सगळ्यात जसं की मी काल म्हणलेलं आम्ही आज गेम खेळणार आहे. सो आम्ही खेळणार आहे उनो. Take it slow. गाईज सेम टू यू. आई हरली गाईज, आई हरली. आई वाज लास्ट. परवा पण रात्री खेळ. आई तर कसं वाटलं हरून ए, जा रे. आमच्या आई मुद्दाम हरवलेत मला. आई मुद्दाम मुद्दाम हरवलेत मला. आई आमच्या सगळ्यात लास्टला बाहेर पडली. आणि आय एम द विनर ॲज युजल. मी मागच्या वेळी पण 3 डाव खेळलो, 3 वेळा पण मी विनर होते आणि आज पण मीच आहे. डोंट फील जेलस. सो काही अशा प्रकारे आपण आता व्लॉग एंड करूया. सो व्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय. तर काही आता आमचे जे कॉलेजचे फ्रेंड्स होते ना त्यांनी गुगल मीटवर सगळ्यांची मीटिंग घेतली आणि त्यात सगळे मुलं आहेत. मला आता कॉल आला. सो पटकन बघूया आपण की कोण कोण काय काय आहे. सो काही इथं तुम्ही बघू शकता आमच्या सगळ्यांची मीटिंग सुरू आहे. हाय हाय करा सगळेजण.